विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण फोटोसिंथेसिस या चॅप्टरबद्दल काही माहिती मिळवलेली आहे. in which we have discussed the introduction to photosynthesis, definition and the structure of the chloroplast. In second video, we have discussed the role of pigment, photosynthetic pigment in the photosynthesis. After that, in third video, we have discussed the light reaction, in which we have discussed cyclic and non-cyclic photophosphorylation. As we know, this photosynthesis process is carried out in two parts, that is, one is light reaction and second is dark reaction. Light reaction is carried out in the granule part of the chloroplast, while the dark reaction is carried out in the stroma part. Okay, so this is the fourth part of this photosynthesis chapter, in which we are going to discuss the next phase of photosynthesis, that is the dark reaction, which comes after the light reaction. Okay, and this is occur in the stroma part of the chloroplast. Okay, so let us start today's video. The dark reaction, it is essentially biochemical reaction and does not require light. Okay, तर ही जी रिएक्शन आहे इट इज कम्प्लिटली बायोकेमिकल रिएक्शन आहे, त्याच्यामुळे या प्रोसेसला लाईट जी आहे ती लागत नाही. इट ऑकर्स इन लाईट ऑल्सो. ही जी रिएक्शन आहे ती लाईट मध्ये सुद्धा दिवसा सुद्धा चालू शकते किंवा लाईट मध्ये सुद्धा चालू शकते, बट द डार्कनेस इज नॉट एसेन्शियल फॉर इट. म्हणजे अंधार, जो कम्प्लीट अंधार जो आहे तो त्याला आवश्यक असा नाही आहे, कारण याच्यामध्ये फक्त लाईट यूज केल्या जात नाही. त्याच्यामुळे याला जे आहे ते डार्क रिएक्शन असं नाव देण्यात आले. द नेम डार्क रिएक्शन इज गिवन बाय ब्लॅकमन इन 1905 टू डिस्टिंग्विश इट फ्रॉम द लाईट रिएक्शन, अँड इट इज ऑल्सो रेफर्ड एज अ ब्लॅकमन रिएक्शन. तर ब्लॅकमन यांनी 1905 मध्ये या रिएक्शनला डार्क रिएक्शन असं नाव दिलेलं आहे. कशासाठी? तर तिला लाईट रिएक्शन पासून काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी जी आहे ते या रिएक्शनला नाव देण्यात आलेलं आहे डार्क रिएक्शन. ओके, कारण लाईटच्या विरुद्ध डार्क हा शब्द येतो, बिकॉज ऑफ दॅट द नेम इज गिवन डार्क रिएक्शन. All the biochemical reactions of this phase are completed in the stroma of the chloroplast, of which every step of these biochemical reactions are controlled by specific enzyme. आताच आपण बघितलं की ही जी रिएक्शन आहे, डार्क रिएक्शन आहे, इट इज अ बायोकेमिकल रिएक्शन, आणि ही जी आहे ती स्ट्रोमामध्ये स्ट्रोमा जो पार्ट आहे क्लोरोप्लास्टचा त्यामध्ये ही कॅरीड आउट केल्या जाते, आणि इच अँड एव्हरी स्टेप जी आहे ती एका स्पेसिफिक एन्झाईमनं जी आहे ती कंट्रोल्ड केल्या जाते. The details of the steps involved in the dark reaction were worked out by the Professor Melvin Kelvin, who has received the Nobel Prize for the same in the 1961 and found it to be cyclic. मेल्विन केल्विन, जे काही प्रोफेसर मेल्विन केल्विन आहेत, त्यांनी या रिॲक्शन जे आहे डार्क रिॲक्शन याच्या सगळ्या स्टेप्स जे आहेत त्यांचा डिटेल स्टडी केलेला आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना they have received the Nobel Prize for the same study, and they found that this reaction is a cyclic one. Hence the dark reaction is also known as Kelvin cycle. त्याच्यामुळे या रिॲक्शनला केल्विन सायकल म्हणूनही ओळखल्या जातं. द ओव्हरऑल रिॲक्शन ऑफ द केल्विन सायकल इज ॲज फॉलोज. तर ही जी काही रिॲक्शन आहे हे आपण या रिॲक्शन एका समरी याची पूर्ण टोटल जी समरी आपण ती यामध्ये बघू शकतो. 6 molecules of carbon dioxide plus 6 RuBP plus 12 NADPH2 plus 18 ATP gives rise to 6 H12O6 plus 6 RuBP plus 12 NADP plus 18 ADP plus 6 molecules of water. They are gives rise. म्हणजे यामध्ये काय होतं तर कार्बन डायऑक्साईड हा युटिलाइज केला जातो, त्याचबरोबर RuBP जे आहेत ते सुद्धा यामध्ये वापरल्या जातात, आणि त्याचबरोबर जे काही रिड्युसिंग पॉवर आहे NADPH2 आणि
ATP मॉलिक्यूल जे आहेत 18 ATP मॉलिक्यूल्स यांचा उपयोग करून जे आहे ते कार्बोहायड्रेट्स यामध्ये प्रोडक्शन होतं आणि परत एकदा RUBP जे आहेत ते रिकवर केल्या जातात आणि त्यामधून जे आहे ते 6 molecules of water is also released. Okay. This Kelvin cycle can be conveniently studied in the 4 step. आपण ही जी काही सायकल आहे याला आपण 4 भागामध्ये आपण याचा स्टडी कन्व्हिनियंटली करू शकतो. फर्स्ट जी आहे ती फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड. सेकंड प्रोडक्शन ऑफ फॉस्फोग्लिसरिक ॲसिड दॅट इज PGA. त्यानंतर C जे आहे ते नेट आउटपुट ऑफ 1 हेक्सोज अँड D जे आहे ते रिकव्हरी ऑफ RUBP. म्हणजे ह्यामध्ये काय ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड हा वापरला जातो. ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड फिक्स केला जातो रिॲक्शनमध्ये. त्याच्यानंतर रिडक्शन त्याचं रिडक्शन जे आहे ते PGA मध्ये केलं जातं. त्यानंतर एक हेक्सोज मॉलिक्यूल जे आहे तो या कम्प्लीट रिॲक्शनमधून बाजूला पडतो. त्याचा नेट गेन आपल्याला बघायला मिळतो आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते परत RUBP रिकवर केल्या जातात आणि ते परत एकदा कार्बन डायऑक्साईडला फिक्स करण्यासाठी ते वापरले जातात. ओके, सो लेट अस स्टडी वन बाय वन. फर्स्ट स्टेप इज fixation of carbon dioxide. In this step, the carbon dioxide enters into the mesophyll cells through the stomata, is combined with the ribulose 1,5-biophosphate, that is RUBP, by the enzyme RUBP carboxylase to form the 3-carbon phosphoglyceric acid, that is the PGA. This can be shown in this reaction. See, this 6 carbon dioxide, 6 molecules of carbon dioxide plus 6 RUBP gives rise to 12 PGA molecules. तर याच्यामध्ये यांचं कार्बन किती कार्बन कंटेंट आहे हे सुद्धा यामध्ये दाखवलेलं आहे. ते याच्यासाठी दाखवलेलं आहे की परत आपल्याला रिकवर जेव्हा आपण कंपाऊंड एखादा करतो तेव्हा आपण जेव्हा हे RUBP जेव्हा रिकवर होतात तेव्हा ते आपल्याला 6 मॉलिक्युल्स हे RUBPचे आपल्याला भेटायला पाहिजेत आणि हे जे 36 कार्बन जे काही PGA मॉलिक्युल्स आहेत हे यामध्ये वापरले गेले पाहिजे. याच्यासाठी आपल्याला ते आपण पूर्ण रिॲक्शनमध्ये ते हे कार्बन कंटेंट जे आहे ते बघणार आहोत. ओके, तर पहिल्या रिॲक्शनमध्ये काय आहे तर कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन हे RUBPच्या माध्यमातून RUBP केज एन्झाईम वापरून त्याचं कन्व्हर्जन हे 12 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये जे केल्या जातात. The RUBP case is now known as ribulose biphosphate carboxylase oxygenase, that is the RUBISCO, because it catalyzes both carboxylase and oxygenase reaction of the RUBP, and it is the richest protein on the earth and perhaps the only enzymes having specific to two substrate, carbon dioxide and oxygen. Second step is reduction of PGA. In this step, the 12 PGA molecules, phosphoglyceric acid molecules, are first energized for reduction by utilizing 12 ATP molecules by the enzyme triose phosphate kinase to form 12 molecules of 1,3-diphosphoglyceric acid. Then this diphosphoglyceric acid is reduced to 12 molecules of phosphoglyceraldehyde, that is the PGAL, by the enzyme triose phosphate dehydrogenase. But these two reactions are very fast and they takes place simultaneously. हे जे काही सगळ्यात पहिले जे आहेत ते 12 मॉलिक्युल्स जे आहेत ते PGAचे फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे हे कन्व्हर्जन सगळ्यात पहिले जे आहे ते 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये होतं आणि त्याच्यानंतर लगेच ते फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडमध्ये होतं आणि हे खूप फास्ट रिॲक्शन होतात आणि त्याच्यामुळे हे दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर 12 PGA प्लस 12 ATP molecules plus 12 NADPH2 gives rise to 12 PGAL, that is the phosphoglyceraldehyde molecules. हे या ठिकाणी वापरले जातात with the help of this 12 ATP molecules आणि 12 NADPH2 आणि यांचं परत एकदा त्यांचं
कन्वर्जन हे 12 ADP प्लस IP मध्ये होतं आणि जे काही 12 ADP NADP परत एकदा हे बाजूला पडतात. thus the hydrogen enters into the cycle. या पद्धतीने हायड्रोजन जे आहे ते या सायकल मध्ये एंटर होतं. The third step is net gain of 1 hexose. In this step, the 12 PGAL म्हणजे phosphoglyceraldehyde molecules have 12 into 3 equals to 36 carbons, of which 2 PGAL are set aside from the cycle to form the 2 into 3 equals to 6 carbon fructose molecules. This is the net gain of the one complete turn of Kelvin cycle. Okay, तर हे जे काही 12 PGL मॉलिक्युल्स आहेत ते त्यांच्यापासून आपल्याला जे आहेत ते 36 कार्बन, दे हॅव द 36 कार्बन्स ऑफ विच 2 PGL आर सेट असाइड. दोन जे काही PGL आहेत ते एका साईडला ठेवल्या जातात आणि त्यापासून जे आहेत ते 6 फ्रुक्टोज मॉलिक्यूल जे आहेत ते तयार केले जातात. अँड दिस इज द नेट गेन ऑफ द one turn of Kelvin cycle. Okay, it takes place in the following step. ही जी काही रिएक्शन्स आहेत 1,6 फ्रुक्टोज मॉलिक्यूल तयार करण्यासाठी ही याच्यामध्ये आपल्याला या समरीमध्ये बघायला मिळतात. सगळ्यात पहिले काय तर 12 PGAL आर कन्वर्टेड इनटू 6 PGL प्लस 6 DHAP. DHAP म्हणजे डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट, that is converted by this aldolase enzyme. The second 6 PGLs are gives rise to 6 DHAP. याच्यापैकी जे आहे ते PGL प्लस DHAP, जे काही वरचं एक PGL आणि एक DHAP यांचं त्यांचं हे होऊन ते कंबाईन होऊन त्यापासून जे आहे ते फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट हे तयार होतात विथ द ट्रान्सकिटोलेज एन्झाईम. And this fructose 1,6 diphosphate, they are converted into fructose 6 phosphate with the help of this phosphatase enzyme. Okay, and this fructose 6 phosphate enters metabolic pool as a net gain of 1 turn of this cycle. आणि या पद्धतीनं ह्या 12 जे काही PGAL आहेत त्यापैकी 2 PGL वापरून या ठिकाणी जे आहेत ते फ्रुक्टोज 6 मॉलिक्युल्स ज्या फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जे आहेत ते तयार होतं. एक फ्रुक्टोज 6 जे आहे ते तयार होतं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट हे तयार होतं. ओके, सो दिस इज द नेट गेन ऑफ दिस वन टर्न ऑफ दिस सायकल. नाव द रिकव्हरी ऑफ द 6 RUBP. आता आपण बघितलं की 12 PGAL जे मॉलिक्युल्स होते त्यापैकी 2 PGAL जे मॉलिक्युल्स आहेत ते त्या ठिकाणी आपण हेक्सोज जे नेट रिकव्हरी आहे त्यामध्ये ते वापरले गेले, म्हणजे याच्या पहिल्या स्टेपमध्ये ते वापरले गेलेले आहेत. आता राहिल्यात त्या 10 PGAL, राईट. तर 10 PGAL जे काही मॉलिक्युल्स आहेत दे आर युज्ड इन दिस सायकल. These are converted into 6 RUBP molecules through a series of reactions. The intermediate compounds formed in these reactions are fructose 6-phosphate, erythrose 4-phosphate, that is ERY4-phosphate, त्यानंतर pseudoheptulose 7-phosphate, त्यानंतर xylulose 5-phosphate, त्यानंतर ribose 5-phosphate, and after that ribulose 5-phosphate. हे जे आहे ते इंटरमिडिएट कंपाऊंड जे आहेत ते तयार होत असतात थ्रू दिस सिरीज ऑफ रिॲक्शन. ओके, तर दोन जे काही मॉलिक्युल्स आहेत ते रिकव्हरी जे एक्सेस मॉलिक्युलची रिकव्हरी करण्यात तिकडे गेलेले आहेत. बाकी राहिलेले जे 10 PGL आहेत ते या ठिकाणी वापरलेले आहेत. या ठिकाणी ते जे आहेत ते इन द फॉर्म ऑफ 2 PGL, इथं 2 DHAP, त्यानंतर इथं 2 PGL, त्यानंतर इथं 2 PGL आणि शेवटी हे 2, 1 2 2 4 2 6 2 8 आणि 2 10 या पद्धतीने इथे PGL जे आहेत ते यूज करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यापासून जे आहेत हे
जे प्रोडक्ट्स आहेत, हे साईड प्रोडक्ट्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला काय होतं, तर हे 2PgL plus 2DHAP gives rise to 2 fructose 1,6 diphosphate molecules. After this, two fructose 1,6 diphosphate molecules are converted into fructose 6 phosphate molecules. आणि ते ऑर्गॅनिक जे काही हे आहे, ओके, तर ह्याच्यानंतर हे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जे आहेत, 2 फ्रुक्टोज 6 फॉस्फेट प्लस 2PgAl, त्यांच्यापासून जे आहे ते त्याचं कन्वर्जन हे 2 एरिथ्रोज 4 फॉस्फेट मध्ये त्याचं कन्वर्जन होतं आणि त्याचबरोबर 2 झायल्युलोज 5 फॉस्फेट हे या ठिकाणी तयार होतात. तर आफ्टर दॅट दिस 2 एरिथ्रो 4 फॉस्फेट जे आहेत त्याचं कन्वर्जन हे 2DHAP च्या याच्यामधून कॉम्बिनेशन मधून त्यांच्याबरोबर कंबाईन होऊन त्यापासून जे आहेत ते 2 सुडो 1,7 डायफॉस्फेट हे तयार होतात. सुडो हेप्टिलोज 1,7 डायफॉस्फेट जे आहे ते तयार होतात आणि हे जे आहेत ते 7 कार्बन कंटेंट कंपाऊंड आहे त्याच्या, आणि याचे जे काय ते 2 मॉलिक्युल्स या ठिकाणी होतात. म्हणजे याची जी व्हॅलेन्स, याचं जे काही यामध्ये कार्बन कंटेंट जे आहे ते 14 आहे. ओके, आफ्टर दॅट दिस 2 सुडो हेप्टिलोज 1,7 diphosphate converted into 2 pseudo heptulose 7 phosphate with the help of this phosphatase enzyme. After this, 2 pseudo heptulose 7 phosphate plus PgL plus 1 DHAP gives rise to 2 xylulose 5 phosphate plus रायबोज 2 मॉलिक्युल्स ऑफ रायबोज 5 फॉस्फेट हे या ठिकाणी तयार होतात. तर हे जे काही झायल्युलोज 5 फॉस्फेट आहे किंवा रायबोज 5 फॉस्फेट आहे, हे दोन्ही जे आहेत ते 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहेत. यामधून आपल्याला जे आहे ते 10 कार्बन आणि 10 कार्बन या ठिकाणी बघायला मिळतात. तसंच इथं पण या ठिकाणी सुद्धा 2 झायल्युलोज 5 फॉस्फेट जे आहेत ते या ठिकाणी तयार झालेले. म्हणजे हे जे काही टोटल रिॲक्शन आहे या ठिकाणी आपल्याला 2 आणि 2 4 असे हे झायल्युलोज 5 फॉस्फेट कंपाऊंड मिळतात आणि त्यानंतर जे आहेत ते 2 रायबोज 5 फॉस्फेट कंपाऊंड जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळतात. दस 6 5 कार्बन कंपाऊंड्स that is 4 xylulose 5 phosphate plus 2 ribose 5 phosphate are produced in this reaction. They undergo epimerase reaction and form 6 molecules of ribulose 5 phosphate. Later, all these 6 RUB5 phosphate molecules are phosphorylated using 6 ATP molecules to form the 6 RUBP molecules. तर हे जे काही मागच्या रिॲक्शन मध्ये 4 झायल्युलोज 5 फॉस्फेट कंपाऊंड जे तयार झालेले आहेत आणि त्याच्यापासून जे आहे ते दे गोज दी अंडरगोज दी इपिमरेज रिॲक्शन and gives rise to 4 ribose 5 phosphate compound. After that, for जे काही 4 मागच्या रिॲक्शन मध्ये जे काही रायबोज 5 फॉस्फेट कंपाऊंड तयार झालेले आहेत त्यापासून जे दे आल्सो अंडरगोज द रिॲक्शन ह्या ठिकाणी जे आहे ते रायबोज 5 फॉस्फेट जे आहे त्याचे फक्त 2च मॉलिक्यूल हे या ठिकाणी वापरल्या जातात. चुकून या ठिकाणी 4 हा मॉलिक्युल्स हे दाखवण्यात आले होते, पण द मिस्टेक इज करेक्टेड. 2 molecules of ribose 5 phosphate are undergoes the epimerase reaction to form the 2 RUB5 phosphate, ribulose 5 phosphate, and after this 4 plus 2 ribose 5 phosphate, that is the 6 ribulose 5 phosphate are phosphorylated with the 6 ATP molecules and it forms the 6 RUBP compounds. या ठिकाणी जे आहेत ते RUBP 6 RUBP compounds हे तयार झालेले आहेत with the help of this pentose phosphokinase enzyme. Okay, so
या ठिकाणी जे आहेत ते 6 मॉलिक्युल्स RUBP चे परत एकदा रिकवर झालेले आहेत. Thus all the 6 molecules of RUBP used to fix atmospheric carbon dioxide are recovered and reused to combine with the another 6 molecules of carbon dioxide. तर या पद्धतीनं जी सगळ्यात सुरुवातीची जी काही रिॲक्शन आहे फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, तर त्या ठिकाणी जे आहेत ते जे काही RUBP जे आहेत ते वापरले जातात. हे जे RUBP या ठिकाणी रिकवर केल्या गेलेत आणि परत ते एकदा पहिल्या रिॲक्शनमध्ये ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड फिक्स करण्यासाठी रियूज केल्या जातात. द सायकल गोज ऑन अनस्टॉप्ड प्रोड्युसिंग 1 hexose फॉर एव्हरी टर्न ॲज लॉंग ॲज ATP and NADPS2 are available from the light reaction. म्हणजे ही रिॲक्शन जी आहे ती अनस्टॉप्ड चालू राहते सायक्लिक मॅनर, आणि प्रत्येक टर्न जो आहे त्याच्यामध्ये एक हेक्सोज मॉलिक्यूल जो आहे तो प्रोड्यूस होतो. आणि ही रिॲक्शन तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत लाईट रिॲक्शनमधून ATP आणि NADPS2चं प्रोडक्शन हे चालू असतं. त्याच्यापासून ते ATP आणि NADPS2 डार्क रिॲक्शनला अवेलेबल होत असतात तिथपर्यंत ही रिॲक्शन चालू असते. जेव्हा ATP आणि NADPS2 प्रोडक्शन जेव्हा बंद होते तेव्हा ही प्रोसेस सुद्धा बंद होते. ओके, दिस कॅन बी समराइज्ड इन दिस चार्ट. हे जे काय आहे ते केल्विन सायकल पूर्ण या चार्टमध्ये आपण त्याला समराइज करू शकतो. दिस सायकल शोज फिक्सेशन ऑफ 3 कार्बन dioxide molecules and net gain of 1 DHAP. तर the 2 turns of this cycle will complete 1 Kelvin cycle. तर ही जी काही चार्ट आहे याच्यामध्ये फक्त 3 कार्बन कंपाऊंड हे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. ॲक्च्युली 6 कार्बन कंपाऊंड असतात आणि त्या ठिकाणी जे आहे ते फक्त एक NADPS2चं जे आहे DHAP जे आहेत हे नेट गेनसाठी वापरले जातात असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर ही जी काही सायकल आहे, ही जी चार्ट आहे किंवा ही जे सायकल आहे, हे जेव्हा याचे कंप्लीट 2 टर्न हे जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा 1 हेक्सोज मॉलिक्यूल जो आहे तो तयार होतो. ओके, इन द फॉर्म ऑफ फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट मॉलिक्यूल. ओके, सो द 2 टर्न्स ऑफ दिस सायकल विल कंप्लीट 1 केल्विन सायकल. म्हणजे याचे 2 सायकल जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा केल्विन सायकलची एक सायकल जी आहे ती कंप्लीट होईल. वेअर इन 2 DHAP molecules are given out as net gain resulting into fructose 1,6 diphosphate. This is necessary to slow down the reaction and take up 3 carbon compound PGAL and DHAP in this reaction. तर यामध्ये आपण बघू शकतो की सगळ्यात सुरुवातीला जे आहेत ते कार्बन या ठिकाणी दाखवलेले आहेत. कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स फक्त 3च दाखवलेले आहेत. अजून जशाल तशी आपण ही रिॲक्शन एकदा अजून टर्न घेतला तर ते 6 कार्बन कंपाऊंड आपल्या या ठिकाणी दिसतील. त्याच्यानंतर त्यांचं कन्वर्जन हे PGA मध्ये झालेलं आहे. या ठिकाणी 6 PGA दाखवलेले आहेत. सेकंड टर्न जर झाला तर 12 PGA तयार होतील. त्याच्यानंतर इथं डाय PGL तयार झालेले आहेत. या ठिकाणी 6 दाखवलेले आहेत. नंतर अजून एक टर्न झाला तर त्याचे 12 होतील. आणि हे एक DHAP या ठिकाणी साईडला टाकलेलं आहे. त्याच्यापासून फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट जे आहे ते तयार होते. तर अजून एक टर्न जर झाला तर या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स हे साईडला पडतील आणि हे जे काय हे इंटरमिडिएट कंपाऊंड या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि परत एकदा शेवटी जे आहेत ते RUBP हे आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. या ठिकाणी 3 RUBP दाखवलेले आहेत. अजून एक सायकल कंप्लीट झालं तर 6 मॉलिक्युल्स हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात, विच अगेन युज्ड टू फिक्स द ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड इन दिस रिॲक्शन. ओके, आणि प्रत्येक 2 म्हणजे एक कंप्लीट केल्विन सायकलमधून जे आहे ते 1 हेक्सोज मॉलिक्यूल हा तयार होत असतो. ओके, so this is all about the dark reaction. Thank you.